माझा पहिला बेसिक सेफ्टी प्रश्न आहे की जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, जिथे गर्दी नाही, तिथे मोठा ब्रॉड रस्ता आहे, तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोचला. बाकी तर मुंबई झोपलेली होती, शांत होती. मग ती आग पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये अर्ध्या नाही, पहिल्या 10-15 मिनिटातच बंद व्हायला पाहिजे होती. ती इतका वेळ चाललीच कशी? ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागणं ही खूप सिरियस गोष्ट आहे, अतिशय सिरियस गोष्ट आहे. आणि त्याच्यात कुणाच्या फाईली जळाल्या नाही जळाल्या माहिती नाही, पण एक तर एरिया तो क्राऊडेड नाही. माझा पहिला बेसिक सेफ्टी प्रश्न आहे की जिथे पार्किंगचा प्रॉब्लेम नाही, जिथे गर्दी नाही, तिथे मोठा ब्रॉड रस्ता आहे, तिथे आग लागल्या लागल्या कितव्या मिनिटाला आगीचा बंब पोचला. बाकी तर मुंबई झोपलेली होती, शांत होती. मग ती आग पहिल्या अर्ध्या पाऊण तासामध्ये अर्ध्या नाही, पहिल्या 10-15 मिनिटातच बंद व्हायला पाहिजे होती. ती इतका वेळ चाललीच कशी? वर्तमानपत्रात आज आहे की ती पहाटेपर्यंत चालली. इतकी आग लागलीच कशी? मग या बिल्डिंगमध्ये काही फायर सेफ्टी नाही का? ती सरकारी बिल्डिंग असेल, आमच्याकडे एक फायर सेफ्टीचा नॉर्म कुठल्याही बिल्डिंगमध्ये आला तर एवढ्या मोठ्या नोटिसेस आणि आम्हाला पैसे भरावे लागतात. आणि चांगली गोष्ट आहे, आय एम हॅपी टू पे, कारण का आपल्याकडून सेफ्टी फर्स्ट, सुरक्षितता ही सगळ्यात महत्त्वाची आहे. एका सरकारी बिल्डिंगमध्ये मग ऑडिट झालं नाही का, फायर ऑडिट झालं नाही का त्या बिल्डिंग? एवढी महत्त्वाची ईडीची बिल्डिंग, तिथलं फायरची पोझिशन काय, तिथे आगीचा बंब उशिरा गेलाच कसा, असे महत्त्वाचे कागद. आणि तुम्हाला कसं माहिती या 4-5 लोकांचे कागद जळाले? मग याची बॅकअप आहे का? एवढं डिजिटल जग झालेलं आहे. मग डिजिटल तुमचा साधा मोबाईल हरवला तर तुम्हाला त्या क्लाउडमधून माहिती मिळते. मग जर एवढं टेक्नॉलॉजी आणि AI आणि काय काय चालू आहे, मग या फाईल जळाल्या तरी त्याचा बॅकअप असला पाहिजे ना. आणि नसला त्याची बी शॉकिंग. म्हणजे एक तर आग कशी लागली, विझवली का नाही गेली वेळेत? या बिल्डिंगचा सेफ्टी ऑडिटची अकाउंटेबिलिटी कोण घेणार? BMCला याची उत्तरं द्यावी लागतील. एक मिनिट, माझी विनंती राहील, सब्जेक्ट झिगझॅग करू नका. एक पूर्ण विषय घेऊ आणि मग या आगीचं जे कारण आहे ते अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, कोणतेही कारण सांगितलेलं नाही. आणि त्याच्यामुळे याच्या मागे काहीतरी संशय असल्याची चर्चा सुरू झाली. ते नाही मला माहिती. माझा एकच प्रश्न सरकारला आहे की ह्या बिल्डिंगचं सेफ्टी ऑडिट झालं होतं हो का नाही, पहिला मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जेव्हा ज्या रस्त्यावर ट्रॅफिक नाही, तो कमर्शियल एरिया आहे, तिथे कुठलीही गर्दी नाही, रात्री लोक नाहीत, काही नाही, तिथे जेव्हा आग लागली तेव्हा किती मिनिटांनी पहिला आगीचा बंब पोचला आणि ती कंटेन करायला इतका वेळ का लागला? शांत मुंबई झोपलेली होती. मग 6 आगीचे बंब जाऊन पहिल्या 15 मिनिटात का नाही ती आग थांबवता आली? इतके तास लागलेत कसे? अरे सरकारी बिल्डिंग आहे, ईडीची बिल्डिंग आहे ती. आणि कुठल्याही सरकारी बिल्डिंगमध्ये म्हणजे धक्कादायक आहे असं होत आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.